इयत्ता 8वी. आज पाहत आहोत आपण आशा या पुस्तकाचा पुढचा लेसन. 23 आणि 24 लेसन झालेला आहे. 23-24 झाला, आता 25 किंवा 26वा असेल. जो असेल तो आपण आज चालू करणार आहोत. पुस्तक वापरत आहोत आशा हे पुस्तक वापरत आहोत. आशा हे पुस्तक का वापरायचं, तर त्याच्यामध्ये परीक्षेच्या स्वरूपाप्रमाणे प्रश्न निर्मिती आहे. प्रत्येक घटकावर भरपूर नमुना प्रश्न आहेत, सराव प्रश्न पण आहेत. मी फक्त घेणार आहे नमुना प्रश्न. सराव प्रश्नासाठी तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचं आहे आणि हे पुस्तकामध्ये बोर्ड प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून केलेला आहे. पुस्तक कुठे मिळेल, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. बरं, प्रकरण 25 चाललेलं आहे आपलं. आकृत्यांची मालिका हा 22 भाग चाललेला आहे. त्याच्यामध्ये पाहतोय आपण लपलेली आकृती शोधा. म्हणजे अशी एखादी आकृती दिली असेल तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला असा एक त्रिकोण दिला फक्त त्यांनी की हा त्रिकोण कुठे आहे. हा त्रिकोण कुठे आहे तो शोधायचा आपण. मग चला, पहिला प्रश्न. आता ही जी आकृती आहे अशी दिसते आपल्याला, ती आकृती कोणत्या आकृतीमध्ये शोधता येईल पाहायचंय. इथे येते का, नाही, हा भाग छोटा आहे. बरं, मग इथे दिसते का आकृती, नाही. कुठे दिसती पहा, सेम टू सेम आकृती. 1 2 3 आणि 4. हा पॅच इथे आहे. उत्तर येणार आहे आपलं तिसरं. याला पण फक्त निरीक्षण लागतं आणि शांत डोकं ठेवायचंय. शांत डोकं नसेल तर थोडंसं लॉंग ब्रिदिंग करा. जर टेन्शन आलं ना तर काय करायचं बरं का मुलांनो, एक क्षणभर मोठा श्वास घ्यायचा, थोडा स्टॉप करायचा आणि सोडा. त्याला म्हणतात लॉंग ब्रिदिंग. काय म्हणतात, लॉंग ब्रिदिंग. याच्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि कॉन्सन्ट्रेशन बनतं. ठीक आहे, कारण परीक्षेच्या वेळेस कधी ट्रेस येतो आपल्याला. आता हे असं कुठं आहे पाहायचंय. असं कुठं बनतंय, हे पहा, ह्या आकृतीमध्ये बनतोय पहा. हे इथं 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 इथं. ओके, ऑप्शन क्रमांक येणार आहे आपला 4. पुढची आकृती. डोक्यात विचार येऊन द्यायचे नाही, कोणाकडे बघायचं नाही, काय नाही, सरळ आपला प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. आता हे कुठे येते पहा, इथे इथे नाही, इथून इथे इथून इथे इथे पाय एवढे इथे बसलं ही आकृती. ओके, नाही. ऑप्शन क्रमांक येणार आहे 2. इथे तसं कुठं बनतंय का, नाही बनत. इथे कुठे बनतंय का, नाही बनत. ऑप्शन क्रमांक 2. खूप छान. असं फक्त सराव करा, सरावासाठी पुस्तक घ्या. बरं, आता हे असं कुठं लपलेलं आहे बघायचंय. असं तिरकं नाही इथे, असं तिरकं नाही इथे. पहिली इथे तिरकी रेषा आहे अशी, इथे येणार, इथे येणार, इथे येणार आणि इथे येणार. तिसरं. चला, इथे 4च प्रश्न दिलेले आहेत. सराव प्रश्नासाठी पुस्तक घ्या आणि सराव करा. हे लेक्चर खूप थोडे बनतात, कारण मी तर म्हणते ना, आकृत्यांचे प्रश्न जे आहेत ना, मी तर माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये आकृत्यांचे प्रश्न शिकवायची मला वेळच पडत नाही. मुलं स्वतःहूनच करतात. सगळं संपलं म्हणतात, मॅडम आमचं आकृती सगळे प्रश्न संपलेले आहेत. पण मला पुस्तक पूर्ण करायचं आहे, त्यामुळे प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे, लेक्चर घेणं.